रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपण न्याय या विषयावर 6वा भाग करत आहोत. आजचा न्याय आहे रज्जू सर्पन्याय. आपल्या भारताचे तत्वज्ञानाचे आद्य प्रवर्तक भगवान शंकराचार्य त्यांनी वेद, उपनिषद, भगवद्गीतेपर्यंत सर्व शास्त्रांचं सार वेगवेगळ्या प्रकारचे भाष्य करून अगदी आपल्या हातामध्ये अद्वैत वेदांताचा सिद्धांत हातात दिला आपल्या, आणि संपूर्ण भारताची तीर्थयात्रा करून दिग्विजय नावाचा ग्रंथ, म्हणजे अनेक शास्त्री पंडित वेगवेगळे मतं प्रदर्शित करणारे या सर्वांना जाऊन पराजित केलं आणि अद्वैत तत्वज्ञानाची जी शिखा आहे, कळस आहे, तो मांडला. त्याला वेदांत शास्त्र असं म्हणतात. ते मांडताना शंकराचार्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली आणि ती म्हणजे अजातवाद मांडला. अजातवाद न जातः अजातः, म्हणजे जन्मासच आलं नाही, वंद्या पुत्रवत किंवा खपुष्प अशा, म्हणजे आकाशाचे फुलं नसतात, हनुमंताला मुलं नसतात, अजात वंद्या पुत्रवत, तसं हे जगत झालंच नाही अशा प्रकारचा अद्वैत तत्वज्ञानाचा सिद्धांत या मुद्द्यावर त्यांनी उभारला. अजात न जातः अजातः. आणि मग त्याच्यावर वाद प्रतिवाद विवाद सगळे विचारमंथन भारतभर सुरू झालं. आणि मग त्या काळचे जे शास्त्री पंडित सगळे लोक त्यांना चक्रव्यूहासारखे घेरवू लागले. आणि मग त्याच्यात वादविवाद होता 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 अनेक मंथनं सुरू झाली की मग अजातवादाच्या दृष्टीने जर जगत झालंच नाही तर मग आहे हे दिसतंय, त्यात आपण व्यवहार करतो आहे. प्रत्येक वेळी आपण उठलो जागृतीतून किंवा स्वप्नातून जाग झाल्यानंतर तोच व्यवहार आहे, तेच माणसं आहे, तीच इमारत आहे. मग याची संगती कशी लावायची? तर मग शंकराचार्यांनी आणखीन विचार करून दुसरा एक वाद स्वीकारला, म्हणजे थोडीशी उतरंड खाली घेतली आणि तो अजातवाद तसाच सिद्ध ठेवून त्यांच्यासाठी लोक आचार आणि लोकांना आचारता यावं म्हणून विवर्तवाद स्वीकारला. विवर्त म्हणजे जो विवर्तवाद स्वीकारला तो हा रज्जू सर्पन्याय हा आहे की ज्याच्यावर आज आपण व्हिडिओ करीत आहोत. हा विवर्तवाद म्हणजे काय आहे? एक माणूस मंद अंधकारामध्ये संध्याकाळच्या वेळेला रस्त्याने चाललेला आहे आणि एक दोरी पडलेली आहे. तर मंद अंधकार असल्यामुळे त्याला ती दोरी न भासता सर्पाचा भास झाला. आता सर्पाचा भास होणं म्हणजे विपरीत ज्ञान, कारण दोरीवर जेव्हा भासतो आहे तेव्हा सर्प नाही आहे, त्याच्या अगोदरही नव्हता. आणि जेव्हा तो ओरडला साप म्हणून, दुसरा माणूस पळत आला, बॅटरी लावली, अरे इथं दोरी आहे. दोरीचं ज्ञान झाल्यावरही सर्प नाही, जेव्हा भासत होता तेव्हाही सर्प नव्हता आणि त्याच्या अगोदरही नव्हता. म्हणजे त्रिकालिक अत्यंत अभाव सर्पाचा असताना सुद्धा तो भासला सर्परूपाने. त्याला म्हणतात विपरीत ज्ञान. आणि सर्पच नाही त्याच्यावर, त्याला म्हणतात असंभावना. आणि सर्प आहे म्हणून घाबरला तो, त्याला म्हणतात विपरीत भावना. म्हणजे असंभावना आणि विपरीत भावना याच्यावर आज आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण यांचा प्रभाव इतका जगतावर आहे, असंभावनेचा आणि विपरीत भावनेचा. कारण वादविवाद जे होतात हे जास्त याच्यावर होतात, गैरसमज संशय वाढतात, तर ह्या असंभावनेमुळे आणि विपरीत भावनेमुळे वाढतात. तेव्हा रज्जू सर्प न्याय हा सांगतो की त्या रज्जू म्हणजे दोरी,
त्याच्यावर भासणारा सर्प आणि त्याच्यामुळे खरोखर भीती वाटणं, म्हणजे सर्प जरी त्याच्यावर नसला तरी पण भासणाऱ्या सर्पाने खरी भीती वाटणं, अशा प्रकारचा तो रज्जू सर्प न्याय आहे. त्याला विवर्तवाद म्हणतात. त्याच्यानंतर सुद्धा बरेच वादविवाद झाले विवर्तवादावर सुद्धा, आणि मग दुसरा एक वाद जन्मास आला आणि त्याचं नाम आहे परिणामवाद. एकाचा परिणाम दुसरा, दुसऱ्याचा परिणाम तिसरा, आणि तसा होतो. त्याच्यावर आपण पुढे बोलतो आहोत. तेव्हा अगोदर आपण दृष्टांत पाहूया. हे असंभावना आणि विपरीत भावना, ह्या ज्या दोन भावना आहेत ना, ह्या नीट समजून घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे खूप गैरसमज आणि आपलं जीवन अस्ताव्यस्त होतं. ह्याच्यावर दृष्टांत पाहूया, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. एक सुजान राजा, वीर राजा, आपल्या प्रजेला पुत्रासारखं पालन करणारा, आपले नोकर चाकर मंत्री हे सगळे त्याला पूर्वी प्रधान म्हणायचे. प्रमुख प्रधान, नंतर उपप्रधान, हे सगळे प्रधानमंत्री असायचे. ते सगळ्यांना पुत्रवत पालन करणारा तो राजा होता. तर त्याच्या राज्यामध्ये त्याचा जो प्रमुख प्रधान होता त्याचं नाव होतं भरचू. हा भरचू नावाचा जो प्रधान होता तो त्या राजाचा अतिशय विश्वासू निष्ठावान प्रधान होता. आणि मग त्या राजाच्या सीमेजवळ एका जंगलामध्ये, त्या सीमेच्या आतमध्ये चोर आणि बंडखोर, आत्ताच्या भाषेत बोलायचं तर नक्षलवाद, असे जे चोर आणि बंडखोर होते, त्यांनी आक्रमण केलं या राजाकडे येण्याचं. आणि मग राजाने सांगितलं भरचूला, प्रधानाला, की भरचू, ते हे सगळं बंड मोडून काढ आणि हे चोरटे बिरटे आहेत ना, ह्या सगळ्यांना परत पळवून लावायचं आहे किंवा असेल तर मारून टाकायचं आहे. आणि मग भरचूला ते काम दिलं. तेव्हा भरचू काही आपले महत्त्वाचे लोक घेऊन तिथे गेला आणि भरचूने ते बंड मोडून काढलं. बंड मोडून काढल्यानंतर भरचूला असं वाटलं की आता हे परत ते येऊ नयेत किंवा परत आणखीन काय उपद्रव होऊ नये, म्हणून काही दिवस आपण इथेच राहावं. आणि म्हणून तो भरचू त्या जंगलामध्ये राहायला लागला. आता त्या भरचूचे जे हितद्वेष्टे होते, त्याच्या द्वेष करणारे, त्यांना न खुपणारे असे सगळीकडे असतात. म्हणजे सत्ताधाऱ्याच्या विरोधी पक्ष असतो, त्यांना त्यांचं खपत नसतं आणि त्यांना यांचं खपत नसतं. आणि प्रत्येकामध्ये एकमेकामध्ये अंतर्गत बंडाळी असते आणि मग प्रत्यक्ष त्या सत्ताधाऱ्याची बंडाळी असते. आत्तासुद्धा जे युद्ध चालू आहे रशिया आणि या दुसऱ्या राष्ट्राचं, तर त्या दुसऱ्या राष्ट्रामध्ये त्यांच्यासुद्धा अंतर्गत बंडाळी आहे आणि पुन्हा दुसऱ्या राष्ट्राबरोबर बंडाळी आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, तर हितशत्रू सगळ्यांना असतात. म्हणजे हित आपल्या हिताचं त्याचं शत्रुत्व करणारे, म्हणजे न खपणारे सगळीकडे आहेत. अगदी घरापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि जगातले सगळे राष्ट्रसुद्धा परस्पर विरोधी, असं हे सगळीकडे असतं. हा रोग सगळीकडे आहे, कमी अधिक प्रमाणामध्ये. तर तो भरचू तिथेच राहायला लागला. आणि मग त्या भरचूचे जे विरोधी होते, की त्या भरचूचं काम न आवडणारे, त्यांनी काय केलं, अरे म्हणले बरं झालं भरचू 6 महिने तिकडंच आहे, आता आपण असे काय अफवा उठवू. अफवा ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. संशयात्मा विनश्यती असं म्हटलं आहे. तर अफवा पसरवणं आणि दुसऱ्याचे कान फुकून तिसऱ्याला उद्ध्वस्त करणे, अशा प्रकारचं काहीतरी आपण राजाच्या डोक्यामध्ये भूत घालून देऊ. म्हणून त्या भरचूच्या विरोधी असणारे जे लोक आहेत, त्यांनी काय केलं, त्या राजाला जाऊन सांगितलं. म्हणजे राजेसाहेब, अहो ते बंड मोडून काढताना भरचू म्हणले मेला, आपला भरचू प्रधान मेला. भरचू मेला असं म्हणल्यावर राजाला धक्काच बसला. अरे बापरे म्हणले, भरचू मेला? हो म्हणले, आता 5-6 महिने झाले ना, कुठं दिसतं का तुम्हाला भरचू वगैरे? तेव्हा काय हे सगळं नव्हतं, हे व्हॉट्सअप मग अशा गोष्टी,
की तिकडं त्याला कळायला काय मार्गच नव्हता. भरचू मेला म्हणले, हो भरचू मेला म्हणले. आणि राजाच्या डोक्यामध्ये तो भरचू मेल्याची असंभावना घालून दिली. त्याला म्हणतात पूर्वग्रह दुश्चित्त बुद्धी, पूर्वग्रह घालून दिला. आणि मग काही दिवसांनी मग यांनी खात्री करून घेतली की हा भरचू राहतो कुठे, काय करतो, नाही तर काय होईल, राजा एखाद्या वेळेला शिकारीला गेला आणि त्याची भेट जर झाली ना तर मग आपलं खोटं ठरेल ना. म्हणून मग त्यांनी काय केलं, आणखीन दुसरी एक कल्पना रचली. आणि ती कल्पना होती, परत गेले ते राजाकडे. म्हणजे राजे साहेब, अहो तो भरचू मेला आणि भूत झालाय. ते सगळं अंगाला भस्म विस्म लावून, ते जटाबेटा लावून ते सगळीकडं भूत होऊन फिरतोय म्हणले. काय काय माणसाच्या मागं लागतोय. त्या जंगलामध्ये कोणी जायला सुद्धा तयार नाही. आणि असं त्याच्या डोक्यात नसलेलं भूत त्या राजा डोक्यात घालून दिलं. राजाच्या डोक्यात हा पूर्वग्रह नीट पक्का बसला. काही दिवसांनी, कारण भरचू जेव्हा त्या राज्यात यायला लागला तेव्हा त्याला कळलं की अरे ह्या राजाने दुसरा प्रधान नेमलेला आहे आपल्या जाग्यावर. मग त्याला फार दुःख झालं. आणि दुःख झाल्यानंतर त्याला असं वाटलं, इतकी राजाची मी प्रामाणिकपणे सेवा केली, निष्ठेने राजाबरोबर राहिलो, बंड मोडून काढलं, तिथे व्यवस्थापन करण्यासाठी 4-6 महिने वनात थांबलो. आणि राजाने माझा सल्ला न घेता, माझं काही न करता डायरेक्ट दुसरा माणूस नेमून टाकला. आणि माझे जे शत्रू आहेत त्यांचं काहीतरी त्यांनी ऐकलेलं दिसतं आहे. आणि आपल्याबद्दल काहीतरी संशयाचं भूत राजाच्या डोक्यात घुसलं आहे असं भरचूला वाटलं. आणि त्याला निर्माण झाला की काय लोकांची ही मानसिकता आहे, जायलाच नको. म्हणून तो खरोखरच मग साधुवृत्तीत राहायला लागला. जाऊ द्या म्हटले, ही लोकांची जर अशी मानसिकता असेल ना तर जायलाच नको त्या नगरीमध्ये. आणि मग तो तशा प्रकारे साधुवृत्तीत राहायला लागला. जेव्हा एकदा राजा फिरत फिरत तिकडे शिकार मारण्यासाठी गेला तेव्हा भरचूने त्या राजाला बघितलं. भरचू प्रधानाने राजाला ओळखलं. राजाची नजर त्या भरचूवर गेली. भरचूवर गेल्याबरोबर राजाला वाटलं की अरे हाच तो भरचू, हाच तो भूत झालेला दिसतोय. राजा घाबरला, कारण त्या डोक्यात भूत घातलं होतं ना ह्या विरोधकांनी. आणि भरचूला तर आनंद झाला की आपला हा राजे महाराज इथे आलेले आहेत. भरचू धावायला लागला, राजे महाराज, राजे महाराज. ह्या असं वाटलं की हे भूत आपल्या मागं लागते, म्हणून राजा पळाला. जे धूम ठोकली राजाने की थेट राज्यामध्ये आला. भरचू तिथेच थांबला. अरे म्हटले, याच्या डोक्यामध्ये भूत घातलेलं आहे कोणीतरी. तेव्हा असे जे प्रतिपक्ष असतात, आपले विरोधक असतात, आपलं न आवडणारे लोक असतात, आसुरी संपत्तीचे लोक असतात, ॲलर्जी आपल्याबद्दल असणारे, आपल्या कामाबद्दल, आपल्या कार्याबद्दल, असे लोक वेगवेगळे भूतं आपल्या परिवारामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या दिल्लीमध्ये, आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये अशा प्रकारचं भूत घालून देतात. आणि त्या व्यक्तीबद्दल गैरसमज करतात. आज जे राजकारणात चाललेलं आहे ना ते हेच चाललेलं आहे. कोणाचं काय काय कोणाच्या डोक्यात भूतं घालून देतात आणि तिकडे चौकशी करतात, काहीच निष्पन्न होतं आहे, काय होत नाही. कारण भूतं नाही तिथंच ते आहेत भूतं म्हणतात. आणि मग राजा इकडे राहिला, भरचू तिकडे राहिला. मुद्दा आपल्या लक्षात घ्या, ही भरचूचं जे दृष्टांत सांगितलं हा विचारसागरामध्ये सुद्धा आलेला आहे. एक विचारसागर नावाचा ग्रंथ आहे, अत्युत्तम ग्रंथ आहे बा. केव्हा तरी एकदा तो ग्रंथ ऐका, चांगल्या एखाद्या तज्ज्ञ माणसाकडे जाऊन. आम्ही 4-4 वेळा ऐकला, 4-4 वेळा सांगितलं लोकांना. आणि त्याच्यात हा भरचू प्रधानाची पण गोष्ट आलेली आहे. तर ही आलेली आहे यासाठी की असंभावना आणि विपरीत भावना. असंभावना म्हणजे भरचू मेला ही असंभावना, म्हणजे संभवत नाही आहे, कारण मेलाच नाही आहे तो. आणि भरचू मेला आणि भूत झाला, विपरीत भावना. म्हणून असंभावना आणि विपरीत भावना या 2 भावना माणसाचा घात करू शकतात, जीवन उद्ध्वस्त करू शकतात. आणि म्हणून विवर्तवाद आणि दुसरा जो वाद आहे तो आहे परिणामवाद. तर आपला आज फक्त विवर्तवाद सांगायचा होता. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा या विवर्तवादाबद्दल फार छान लिहिलेलं आहे, अद्वैत तत्त्वज्ञानाबद्दल जे आत्ता मी सांगितलं ते. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात,
रज्जू सर्पाकार भासियले जगडंबर भासियले जगडंबर रज्जू सर्पाकार तुका तुकिला तुका विश्वी भरोनी उरला लोका रज्जू सर्पाकार भासियले जगडंबर रज्जू सर्पाकार. आणि परिणामवाद जो सांगितलेला आहे त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छान ओवी लिहिली आहे की ते बीजची जाहले तरो, बीज होतं त्याचं परिवर्तन झालं वृक्ष झाला. अथवा भांगारची अलंकारो, सोनं होतं त्याचे अलंकार बनले, म्हणजे सोनं तेथंच आहे, फक्त परिणाम झालेला आहे. तैसा मज एकाचा विस्तारो ते हे जग. आज दोन गोष्टी सांगितल्या. रज्जू सर्प न्याय याचा विवर्तवादावर आहे, त्याच्यासोबत परिणामवादही सांगितला. अजातवादावरही आपण स्पर्श केलेला आहे. भरसूच्या उदाहरणाने हे स्पष्ट केलं आणि असंभावना आणि विपरीत भावनेपासून सावध राहण्याचं सांगितलं. आणि त्याच्याबद्दलचे हे माऊलीचे आणि तुकोबरायांचे प्रमाणं पण दिलेले आहेत. हा व्हिडिओ आपण दुसऱ्याला पाठवा. तत्त्वज्ञान ग्रहण करा, तत्त्वज्ञान ऐका. ह्या ज्या सगळ्या भावभावना आहेत ना, ह्या ओळखा, तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. रामकृष्ण हरी.